13 लोकांचं जे मेतर समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे मिळायचे। तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता। तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि 13 लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते, 8-9 वर्षापासून। तर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण 13 लोकांची दिलेली आहे। त्यानंतर काही आपले सफाई कामगार होते, काही लिपिक होते, काही लिपिक नाही, काही सफाई कामगार होते, काही त्याच्यामध्ये अजूनही काही इतर विभागाचे होते। त्या लोकांना देखील 32 लोकांची आपण कायमस्वरूपी ऑर्डर, शिपाई होते त्याच्यात, ते 32 लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर देखील आपण दिली होती त्यावेळी। त्याच्यानंतर काही आपण पाहिलं असेल की जी देणी जे निवृत्त कर्मचारी होते त्यांची देणी संदर्भातली सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिले होते आणि तशा प्रकारची सूचना आयुक्तांना दिल्यानंतर आम्ही सर्व टीमवर्क मिळून काम पाहिलं आणि त्यांना ती देणी देखील देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी देणी मिळालेली आहे। नंतर आज सफाई कामगारांची पहिल्या टप्प्यातील ऑर्डर निघालेली आहे 39 लोकांची। तर ही स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे। एकूण कमीत कमी 450 ते 500 लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण सरळ सेवेमध्ये, जे वारसाच्या केशी आहेत, जे अनुकंपाच्या आहेत त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून घेणार आहेत। त्याच्यातली हे पहिल्या टप्प्यातले 39 लोकांची ऑर्डर निघाले। आता ज्यांचे पेपर राहिलेले आहेत आपल्या माध्यमातून जरी आपण ही सूचना केली की ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील मला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू आणि 450 ते 500 लोक सफाई कामगार असतील त्यांचे देखील प्रश्न आम्ही वर्णी लावणार आहोत। काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, जे कोविड काळामध्ये ज्यांनी काम केलं होतं त्या लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे। आयुक्तांसाहेबांच्याकडे आज किंवा आम्ही उद्या सोमवारी भेटणार आहोत, त्यांचा देखील मार्गी लावा अशा प्रकारच्या सूचना आहेत। त्याच्यामध्ये आपल्या स्पोर्ट्स विभागामध्ये काही कबड्डी खेळणारे मुलं आहेत जे कायमस्वरूपी आज आपल्या इथे काम करतायत किंवा त्या टीममधून खेळत आहेत, अशा लोकांना देखील 5% आरक्षण शासनाच्या नियमाप्रमाणे खेळणं आहे। तर ह्या लोकांना देखील त्या आपल्या महापालिकेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी समावेश करून घ्यावं अशा प्रकारच्या सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या आहेत। लेखी स्वरूपातल्या नियमानुसार सूचना दिलेल्या आहेत, तशा प्रकारचं त्यांनी पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने त्यांना देखील घ्यावं अशा प्रकारची आहे। अजूनही काही प्रश्न आहेत ते पुढच्या गुरुवारपर्यंत काही येणारे प्रश्न आहेत ते मार्गी लावू अशा प्रकारची आमचे कामाची आज पद्धत आहे। सर्वजण आम्ही एकत्र मिळून काम करतोय आणि एक चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय आणि ह्याच्या माध्यमातूनच हे प्रश्न सुटणार। दादा, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते, आजच पत्र देखील आलेलं आहे की जनता दरबार जो आहे इकडे भरवला जातो, कुठल्याही प्रकारचं पक्षबळ नसताना हॉलचा वापर केला जातो, सर्वसामान्यांना मात्र हॉलचे पैसे आकारले जातात, तुम्हाला हॉल हा मोफत उपलब्ध करून देतो। नाही, साहजिकच आहे। हा जो एक प्यादा पुढे सरकवला आहे, कुठल्या नेत्याने सरकवला आहे मला याची पूर्ण माहिती आहे आणि जळाजळ आहे, स्वतः काही करायचंच नाही, स्वतःचा पक्ष विकलेला आहे, तो तळागाळात एकदम विलीन झालेला आहे, त्याचं काही स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी। आणि मग जी लोक काम करतात, ज्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय, नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची टीम जे काम करते आणि त्यांना तो रिप्लाय मिळतोय, त्यांची कामं होतात, त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात, हे सर्व क्रेडिट आमचे सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना जाते, हे कुठेतरी बघवत नाही आहे। आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहिती आहेत, मी काय त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा तुम्ही, आणि त्यापेक्षा तुम्ही लोकांची कामं करा। तुमच्याकडे आज शासनाचं प्रशासनाचं पद आहे, स्वतः लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, मोठं पद दिलंय, त्याचा वापर करा ना। कोण चांगलं करते त्याचं टांग खेचण्याची कामं बंद करा, स्वतःला सावरा, नंतर तुम्हाला धडा शिवसेनेच्या माध्यमातून शिकवायला मला वेळ लागणार नाही।